आज आपण बघणार आहोत टेम्पररी स्ट्रेटनिंग कशी करायची आणि ती किती वेळ टिकते आणि तिचा काही साइड इफेक्ट असतो का। तर चला बघूया टेम्पररी स्ट्रेटनिंग स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायची। सर्वप्रथम छान शॅम्पू करून घ्यायचा आहे आणि कंडिशनर करायचे। त्यानंतर केस छान सुकवून घ्यायचे। नंतर आज आपल्याकडे आलेले हे क्लायंटचे केस तुम्ही बघू शकतात, खूप दाट आहेत आणि कर्ली सुद्धा। असे केस असेल तर सर्वप्रथम छान विंचरून हेअर सिरम लावून घ्यायचे आहे। हेअर सिरम तुम्ही कुठल्याही ब्रँडचे वापरू शकतात। त्यानंतर हे सिरम व्यवस्थित लावायचे आहे आणि छान सेक्शन करून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात कशा प्रमाणे सेक्शन आपण केलेले आहेत। त्यानंतर छोटे छोटा बट घेत हेअर स्ट्रेटनिंग करायची आहे। छोटी छोटी बट घ्यायची आणि एक बट वरती साधारणतः 5 ते 6 वेळा स्ट्रेटनिंग फिरवायची आहे। 5 ते 6 वेळा अशा कर्ली केसांवरती स्ट्रेटनिंग फिरवायचीच आहे, तर केस छान स्ट्रेट होतात। टेम्पररी स्ट्रेटनिंगचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नसतात। ही टेम्पररी स्ट्रेटनिंग साधारणतः 4 ते 5 दिवस टिकते। जोपर्यंत तुम्ही हेअर वॉश करत नाही तोपर्यंत ती व्यवस्थित टिकते। टेम्पररी स्ट्रेटनिंगमध्ये हेअर फॉल होत नाही किंवा हेअर डॅमेज सुद्धा होत नाही। कुठल्याही कार्यक्रमासाठी हेअरस्टाईलचं टेन्शन नको म्हणून तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग करू शकतात। यामध्ये कुठल्याही केमिकल प्रोसेस नसते, त्यामुळे हेअर डॅमेज किंवा हेअर फॉलचं काहीही टेन्शन नाही। तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग टेम्पररी कुठल्याही कार्यक्रमासाठी सहज करू शकतात। टेम्पररी हेअर स्ट्रेटनिंग केल्यानंतर स्ट्रेटनिंगवरती हेअरस्टाईल तुम्ही समोरून पफ किंवा वन साइड घेऊ शकतात। स्ट्रेटनिंग करत असताना एकदम सर्व केस घ्यायचे नाहीये। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे बट घ्यायचे आहे, छान विंचरून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान स्ट्रेट करून घ्यायचे आहे। शॅम्पू नंतर जर तुम्ही कंडिशनर केले तर केस अजून छान स्मूथ होतात आणि स्ट्रेटनिंग पूर्ण करून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हेअर सिरम वापरू शकतात। केस जर जास्तच कुरळे असतील तर हेअर सिरम थोडे जास्त वापरायचे आहे, त्याने छान स्मूथ केस दिसतात आणि शाईन सुद्धा करतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग केली तर ती अगदी सोप्या पद्धतीने होते, सोपीही जाते आणि छानही दिसते। क्लायंटला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही। स्ट्रेटनिंग आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक यू।